तीर्थक्षेत्र वडू या ठिकाणी आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अनेक उपक्रम जे आहेत ते या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीकडून आयोजित करण्यात आले। माझ्यासोबत या समितीचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, एकंदरीतच आज धर्मपंढरी वडूमध्ये या ठिकाणी शंभू भक्तांचा कुंभ लागलेला आहे। आपल्या राजाला या ठिकाणी आठवण, त्यांचा इतिहास या ठिकाणी उजागर करतायत, कारण की त्यांचं बलिदान जे आहे ते हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। आज आपण जे हिंदू म्हणून आज जे टिळे लावून फिरतोय, आज याच धर्मवीर संभाजी महाराजांमुळे कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलं, काय नेमकं सांगा? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या बलिदान दिनानिमित्त प्रथमतः मी महाराष्ट्रातून देशातून आलेल्या सर्व शंभू भक्तांचं मी वडू ग्रामस्थ समिती आणि ग्रामस्थांतर्फे स्वागत करतो। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी पुण्यतिथी आपण संपन्न करतोय ती 337 वर्षापूर्वी जो संभाजी महाराजांचा औरंग्याने क्रूर पद्धतीने हत्या केली आणि ही हत्या ज्या वेळेला वडू बुद्रुक या परिसरात झाली त्यावेळेला तत्कालीन जे काय लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे की संभाजी महाराजांची हत्या ज्या वेळेला वडू बुद्रुक तुळापूर या परिसरामध्ये झाली त्यावेळेला औरंग्याचे 5 लाख सैन्य कुटुंब कबिल्यासहित त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आणि हिंदूंचा प्रमुख सण दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हिंदूंना जाणीवपूर्वक त्यांचा सण साजरा करता येऊ नये यासाठी केलेलं षडयंत्र औरंग्याने इथं वडू बुद्रुक मध्ये संभाजी महाराजांची हत्या करून केलं। संभाजी महाराजांचे 39 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षा देऊन हत्या करण्यात आली आणि इथे वडू बुद्रुक मध्ये ज्या दिवशी संभाजी महाराजांना पाडव्याच्या आदल्या दिवशी मारण्यात आलं त्या दिवशी त्यांचं मुंडकं शिर ही भाल्याला लावून इथं नाचून मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। म्हणून आम्ही वडू ग्रामस्थ, धर्मवीर संभाजीराजे स्मृती समिती, धर्मवीर संभाजीराजे युवा मंच आणि ग्रामस्थ आमचं सर्वांचं एक मत आहे की ज्या दिवशी ह्या धर्मपंढरीमध्ये करोडोच्या संख्येने हिंदू येऊन महाराजांना अभिवादन करतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचा बदला पूर्ण होईल असं मला वाटतं। म्हणूनच आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथं संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम होतात। रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात इथं होतं। दरवर्षी 3 ते 4 हजार रक्ताच्या बॅगा इथं शंभू भक्त देतात। एक समाजसेवा महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी केली जाते। त्यामध्ये अन्नप्रसाद असतो। धर्मवीर संभाजीराजे युवा मंचामार्फत सकाळपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत महाप्रसाद म्हणून इथं सकाळपासून चालू असतो आणि त्याच पद्धतीने इथं धर्मसभा संभाजी महाराजांच्या हिंदुत्वाच्या कार्य केलेल्याच्या जे काय पुरस्कार वितरण आपण इथं करतो आणि कुठल्याही प्रकारचा थाटमाट, कुठल्याही प्रकारचे हारतुरे इथं वापरत नाही। हा दुःखाचा दिवस म्हणूनच इथं मानला जातो वडू बुद्रुक मध्ये। ही प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी अश्रू दिसतात, कारण की या राजाचं बलिदान खूप महान आहे। आज आपण हिंदू त्यांच्यामुळेच सुरक्षित आहोत, परंतु संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो काही वामपंथी असतील, काही ब्रिगेडी असतील, ते कुठेतरी तोडून मोडून सांगतात। कारण की आता धर्मवीर आणि संभाजी रक्षक काय नेमकं आहे हो? कारण की आता संभाजी रक्षक एक नवीनच स्वराज्य रक्षक म्हणून नवीनच एक नाव त्यांनी पुढे आणलंय। का कसं बघतात? कारण तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हा धर्मपंढरीमध्ये हा सोहळा साजरा करतात। गेल्या काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला आपल्याला माहितीच आहे की त्या महाविकास आघाडीच्या सरकारने एक नवीन त्या ब्रिगेडी लोकांचं ऐकून एक नवीन नाव उपाधी देण्याचा प्रयत्न केला की त्यांना स्वराज्य रक्षक म्हणून संबोधलं गेलं। इथं जो आराखडा तयार होतोय त्या संदर्भात त्याचा GR धर्मवीर काढून स्वराज्य रक्षकचा GR करण्यात आला। पण ज्या वेळेला महायुतीचं सरकार बसलं, माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला, कारण की हे जे सत्तांतरण झाल्याच्या नंतर वडू बुद्रुक मधून मी स्वतः आमचे सगळे समितीचे युवा मंचाचे कार्यकर्ते घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची गाठ घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांची ज्या वेळेला आम्ही गाठ घेतली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर याच्यात काय फरक आहे आणि तुमचा स्वराज्य रक्षकला विरोध आहे का? तर त्याच्यानंतर त्यावेळेला जिल्हा नियोजनची बैठकीमध्ये मंत्रालयामध्ये ही मीटिंग झाली। पुणे जिल्ह्यातले सर्व अधिकारी तिथं उपस्थित होते। त्यात त्यांनी मला प्रश्न विचारला। माझं एवढंच म्हणणं होतं की स्वराज्य रक्षक ह्या शब्दाला आमचा कुणाचाही विरोध नाहीये, पण त्या हिंदूचा विरोध असण्याचं काही कारण नाही। कारण की स्वराज्यातला प्रत्येक सैनिक, प्रत्येक स्वराज्यासाठी झटणारा माणूस स्वराज्य रक्षकच होता। हे संभाजी महाराज होते आणि धर्मवीर ह्या शब्दाबद्दल जर बोलायचं झालं तर आज आपण पाहतो की
संभाजी ब्रिगेड असेल, मी नावच सांगतोय की दोन वेगवेगळ्या पद्धतीने आज अनेक प्रकारे हिंदू समाजामध्ये दोन मतप्रवाह तयार केले जातात आणि त्याच्यातून जे काय गोंधळाची परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्यातला आपला धर्म आणि नाही का आपला हे लयाला चाललेलं आहे. जर आपण पाहिलं तर ब्रिगेडच्या काही लोकांचा कोकणामध्ये काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती की एक शिक्षक शिकवत होता की शिवाजी महाराज आणि अफजल खान मित्र होते. हे ब्रिगेडचं जे काय प्रोपगंडा करतात हा धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक मधला हा तोच फरक आहे. मला असं वाटतं मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळेला मी सांगितलं, ज्या वेळेला धर्मवीर हा शब्द लावला जाईल त्यावेळेलाच येणाऱ्या पिढ्या त्यांचा अर्थ, ह्या शब्दाचा अर्थ म्हणून तरी काय, म्हणून त्यांचा 40 दिवसाचे अत्याचार हाल त्यांचा इतिहास समाजासमोर येऊ शकतो. उद्या स्वराज्य रक्षक झालं म्हणजे स्वराज विस्तारवादाची लढाई येणार आणि परत हे औरंगजेब आणि संभाजी महाराज मित्र होते ही काय नाही का, ही जे काय प्रोपगंडा करणारी ज्या संघटना आहेत त्यांना ह्याला वेळ लागणार नाही. म्हणूनच धर्मवीर हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्यांनी धर्मासाठीच बलिदान केलं आणि जर आज मला सांगा धर्मासाठी जर त्यावेळेला संभाजी महाराजांचं बलिदान झालं नसतं, अखंड हिंदुस्थानमध्ये धर्मांतर झालं असतं. आज आपण जे काय इथं संभाजी महाराजांची पुण्यतिथी हा भगवा लावून करतोय, हे रक्तदान शिबिर करतोय, आपण अन्नप्रसाद जे हिंदू परंपरा आज सांगतोय, त्याचं एकमेव जगातलं आणि भारतातलं उदाहरण असेल तर संभाजी महाराज. निश्चितच मोठं बलिदान महाराजांचं आहे. कुठेतरी वामपंथी संघटना याला कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात. महाराज वारकरी संप्रदायाचे आहे, कारण की जशी पंढरपूरची वारी तशीच वडूची वारी. काय सांगाल, आज आपला राजा जो आहे त्या राजाच्या फक्त आठवणी आपल्या समोर आहेत, पण त्या राजाच्या ज्या आठवणी आहेत त्या कुठेतरी प्रत्येक संप्रदायाला या ठिकाणी कुठेतरी एक ऊर्जा देण्याचं काम करतायत. कसं बघताय? रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज करू. देश धर्म परम मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला जगावं कसं हे शिकवलं आणि याच महाराष्ट्राच्या मातीसाठी सर्वसामान्यांसाठी मरावं कसं हे शिकवणारे एकमेव छत्रपती संभाजी महाराज. म्हणून धर्मासाठीच त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. म्हणून धर्मवीर संभाजी महाराज यांचा आज 337वा बलिदान मास या ठिकाणी सर्व शंभूप्रेमींच्या उपस्थितीमध्ये, सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. सकाळी ज्ञानदान झालं, त्या बाजूला अन्नदान चाललेलं आहे आणि इथून पुढेही जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत हेच नाव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज निश्चितपणे हे राहणार आहे आणि त्याचा याच ठिकाणी प्रत्यय येत आहे. मागच्या बाजूला भव्य दिव्य असं स्मृतिस्थळाचं जे काम चाललेलं आहे सर्वांच्या साक्षीनं जे उभं राहत आहे. आणि मी तर एवढंच सांगू इच्छितो, चंद्र सूर्य असेपर्यंत धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये राहणार आहे. या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सुदर्शन न्यूज या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. निश्चितच या ठिकाणी जे आहे ते इथले स्थानिक गावकरी असतील किंवा समितीचे सदस्य असतील, यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी सर्व हिंदूंना आवाहन करण्यात येतं, कारण की जोपर्यंत 1 कोटी हिंदू या समाधी स्थळावर नतमस्तक होत नाही तोपर्यंत संभाजी महाराजांचा हा जो बलिदान मास आहे हा पूर्ण होत नाही, असा संकल्प सुद्धा या ठिकाणी हिंदू समाजाकडनं करण्यात आलाय. आणि महाराजांचं हे जे काही समाधी स्थळ आहे ते निश्चितच या ठिकाणी सर्व हिंदूंना आणि येणाऱ्या पिढीला हे प्रेरणादायी ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विजय बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वडूतुळा.